बरं मला एक सांगा, कालचं तुमचं भाषण फार गाजलं. पण ह्या सगळ्यामध्ये गाजला तो पहिलं वाक्य की माझ्यात जमलेल्या तमाम हिंदू बंधू भगिनी आणि मातांनो. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो. हे बोलायला थोडासा उशीर झाला अशी तुमच्यावर टीका केली जाते. नाही, माझं शेवटचंच भाषण होतं ना, नाहीतर आधी असतं तर आधी बोललो असतो. उशीर म्हणजे शेवटी बोलणार होतो म्हणून उशीर झाला. आधी बोलणारा, समजा आदित्यच्या आधी मी बोललो असतो तर आधी बोललो असतो वाक्य. आणि भाषणाच्या सुरुवातीला बोललो, पण शेवटीच बोलणार होतो म्हणून तो तुम्हाला त्या क्रमात उशीर वाटला असेल. पण ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट नक्की आहे की पूर्वी काही जैन मुनी तुमच्याकडे येत होते. म्हणजे शिवसेना ही केवळ मराठी माणसापुरती मर्यादित, म्हणजे अर्थात मराठी माणसासाठी म्हणून निर्माण झालेली नक्कीच आहे. पण हे असं असताना मधल्या काळामध्ये आपण पाहिलेलं की नम्रमुनी सुद्धा, तुम्ही देखील जायचात त्यांच्या कार्यक्रमाला, ते देखील यायचे. आजकाल निमंत्रणं येतात का त्यांची? बघा, आता कोस्टल रोड आहे ना, त्या कोस्टल रोडची आम्ही अशी कोणती पार्टी लावलेली नाही की इकडनं फक्त मराठी माणसं जातील. शिवसैनिक रक्तदान करतो, शिवसैनिक आपत्तीग्रस्तांना वाचवायला जातो, तेव्हा आम्ही असं कोणी सांगत नाही की मराठी असतील त्यांनीच हात वर कर, त्याने आम्ही वाचवतो. रक्तदान करताना सुद्धा आमचं रक्त केवळ मराठी माणसाला जाईल. अपघात होतो तेव्हा शिवसैनिकाची रुग्णवाहिका ही कोणालाही विचारत नाही तू मराठी आहेस, अमराठी आहेस, जैन आहेस का मुसलमान आहेस. जेव्हा शाळेत ॲडमिशन पाहिजे असेल, हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन पाहिजे असेल, पिण्याचं पाणी प्रत्येक नळातनं जे घरी जातं ते मराठी माणसाकडे जास्त आणि याच्याकडे असं कधी करत नाही. आम्ही सगळ्यांना सारख्या सुविधा देतो. 8 भाषांमध्ये महापालिका शाळेत शिक्षण देतो. नाही, पण माझा प्रश्न असा आहे की आता मराठीची तीव्र भूमिका घेतल्यानंतर आता प्रदूषणाचा त्रास हा सर्व धर्मियांना होतो. मला जसा होतो तसाच तो जैनांना पण होतोय, मुसलमानांना सुद्धा होतोय, गुजरात्यांना होतोय, उत्तर भारतीयांना होतोय, सगळ्यांना होतोय. नाही, पण प्रश्न असा आहे, माफक बस दरामध्ये बस सेवा ही आम्ही सर्व धर्मियांना देतोय. त्याच्यामुळे याच्यात जातपात धर्माचा विषय आलाय कुठून, कोणी आणलाय? माझा विषय असा आहे की नाही, तुमचा असला तरी महापालिकेचा तो नाहीये ना. नाही, ज्या पद्धतीनं तुमच्याकडे जैनांचा पूर्वी ओढा येत होता, लोक आमंत्रित करत होते, आता ती आमंत्रणे येत आहेत का की मराठीचा मुद्दा अधिक प्रभावीपणे घेतल्यामुळे सध्या अडथळा येतोय? हा महापालिका निवडणुकीत गैरलागू मुद्दा आहे. हा आणला कोणी? आम्ही कोणाच्या विरुद्ध आहोत? आम्ही एकतर बघा, भाषावर प्रांतरचना झाली, प्रत्येक भाषेला आपला प्रांत मिळाला, त्यांची सरकार मिळाली, त्यांची राजधानी मिळाली. महाराष्ट्राला मुंबईसाठी बलिदान द्यावं लागलं. लढून महाराष्ट्राने मुंबई मिळाली, अदानीसारखी आंदण मिळाली नाही. आणि त्याच मुंबईमध्ये मराठी माणसाला जे घरं नाकारतायत त्यांच्या विरुद्ध आम्ही आहोत. आम्ही सगळ्यांच्या विरोधात नाहीच आहोत. असे किती लोक परप्रांतीय आहेत ज्यांना आम्ही हाकलून लावले, दाखवा ना. अजिबात नाही. उलट तुम्ही जे म्हणालात ना, 92-93 साली सगळ्यांचं रक्षण हिंदूंनी म्हणजे मराठी माणसांनी म्हणजे शिवसैनिकांनी केलं. पण देवेंद्र फडणवीस मराठी माणसाला हिंदू समजत नाही, हा मोठा धक्का आहे मला. म्हणजे ते स्वतः कोण आहेत? मराठी बोलतात पण ते हिंदू आहेत की नाही? कारण मी म्हणतो, मी बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख, एकमेव हिंदू हृदय सम्राट, पहिला झाला नाही, दुसरा होणार नाही. हा अस्सल मराठी माणूस होता ज्यांनी मोदींना वाचवलं. कारण मोदींना जर का तेव्हा वाचवलं नसतं तर मोदीच केराच्या टोपलीत असते. जर का त्यावेळेला शिवसेना प्रमुखाने भाजपला राजकारणात आपल्या ताटातले 2 घास भरवले नसते तर भाजपाचा राजकारणामध्ये कुपोषणाने बळी गेला असता. तो मराठी माणूसच होता. मग आता तुम्हाला आमचं मराठी पण का खुपतंय?